नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. जवळपास शिक्षक भरतीमधील 80% विद्यार्थ्यांनी हा पुणे महानगरपालिका व पीसीएमसी महानगरपालिका यांचे प्रेफरन्स दिलेले आहेत आणि सेकंड टप्प्यामध्ये त्या पीसीएमसी मध्ये काय मेरिट होतं किंवा पुणे महानगरपालिकेत काय मेरिट होतं आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, रिझल्ट डेट बघू शकता इथे 21/5/2025 मराठी मीडियमचं 1 ते 5 व 6 ते 8 नेमकं मेरिट काय होतं, 9वी-10वीच्या जागा होत्या का सेकंड राऊंड मध्ये किंवा सेकंड फेज मध्ये, याबद्दल सविस्तर चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. एका क्लिकवर आपला रिझल्ट आहे, एका क्लिकवर आपला रिझल्ट लागणार आहे. आपण त्याच्या प्रतीक्षेत आहोत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपण आता निर्धास्त राहणं फार महत्वाचं आहे. आता या निर्धास्त राहत असताना एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्यायचे, पण तरी पण विद्यार्थी विचारतात की काय मेरिट जाऊ शकतं सर, काय आम्हाला संधी आहे का? तर पाहू शकता, एकूण टोटल जर जागा म्हटलं 201 जागा व्हॅकंट होत्या. त्यातील 144 विद्यार्थ्यांनीच प्रिफरन्स दिले होते पीसीएमसी ला त्यावेळेस. म्हणजे बाकी लोकांनी दिले नव्हते, जॉईन झाले असतील, काय बऱ्याच भानगडी असतील, त्याचा विषय वेगळा आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा मेरिटचा अंदाज बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. त्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, तर हे बघा, जेव्हा इंग्लिश मीडियमचं जे काही आहेत विद्यार्थी 44 पोस्ट होत्या, नंबर ऑफ कॅन्डिडेट एलिजिबल फॉर रिकमेंडेशन नुसार, आणि 132 मेरिट लागलं होतं मित्रांनो, लक्षात ठेवा. तेच मराठी मीडियमचं 1 ते 5 137 कॅन्डिडेट होते, 122 आलेत, आणि नॉन पे 70 मेरिट लागलं होतं आणि 96, म्हणजे लोएस्ट मेरिट सांगितलेलं आहे या ठिकाणी. त्यानंतर ग्रॅज्युएशन टीचर मॅथमॅटिक्स अँड सायन्स मराठीसाठी जागा होत्या 20 पैकी 20 पदसंख्या भरली, 130, आणि फिजिकल हँडिकॅप जे आहे त्यांचं 106 मेरिट लागलं होतं. आता प्रत्यक्ष बघू आपण कशा पद्धतीने मेरिट लागलं होतं. 123 मेरिट लागलेलं विद्यार्थी कोण आहे ते पण आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. कारण जर बघितलं, आम्हीच इथे संधी विचारात घेतली होती. मॅडमला मागच्या TIT एक्झाम मध्ये 120 गुण होते, तर तिथे काम झालं नव्हतं. याचं कारण म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, मेरिट जास्त लागलं होतं, कारण 20 पदसंख्या होती 6 ते 8 ची. आता लक्षात घ्या, हा विद्यार्थी ओबीसीचा आहे. हा विद्यार्थ्याचं ओबीसीचे जर मार्क बघितलं तर 148 आहेत. त्याच पद्धतीने ओबीसीचे सर्वात लोएस्ट मेरिट काय आहे, जर मॅथ सायन्स बघितलं, 20 विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला लगेच लक्षात येईल, मॅथ सायन्स मध्ये ओबीसीचं लोएस्ट मेरिट लगेच लक्षात येऊन जाईल. 8वा विद्यार्थी, त्यानंतर 10वा विद्यार्थी, सी जनरल. आता इथे जनरल 6वी ते 8वीचं मेरिट जर बघितलं मित्रांनो, जनरल आहे पूर्णपणे 127 मेरिट दिसून येते. लक्षात घ्या किती, 127. 6वी 8वी मॅथ या विषयासाठी, आणि 2 मार्क जर पकडले तर 129 मार्काला सोशल सायन्स असणार आहे. हे आपल्याला एक अंदाजे ठरवता येतं. ठीक आहे. त्याचबरोबर बघा, ओबीसी कॅन्डिडेट 126, त्यानंतर जनरलचा 125 वाला सुद्धा विद्यार्थी आहे 6वी ते 8वी, म्हणजे 20 विद्यार्थ्यापर्यंत तुम्हाला हायेस्ट वाले विद्यार्थी दिसतील. यामध्ये 6वी ते 8वीचं जर विचारात घेतलं तर तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. तर एक काम करा, तुम्हाला ही जर लिस्ट हवी असेल तर मला टेलिग्रामला भेट द्या माझ्या @H.Punde_sir. याच्यावर तुम्हाला अंदाज सुद्धा बांधता येणार आहे की मेरिटचा अंदाज काय असू शकतो, हा अंदाज सुद्धा बांधता येणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, पुढे जाऊ आपण. SEBC जर बघितलं, 14 नंबरच्या प्रेफरन्स वर लागलाय तो विद्यार्थी. मॅथ सायन्स पोस्ट आहे, 123 मार्काला असणार आहे. NTD 122 मार्काला असणार आहे. ऑल सब्जेक्ट आहेत, मराठी मीडियम आहे, NTD चा कॅन्डिडेट आहे. आता या लिस्ट मध्ये जर तुम्ही 200 विद्यार्थ्यापर्यंत गेलात, NTD चा जर दिसला तुम्हाला, समजा NTD चा जर तुम्हाला निदर्शनास आला, तर NTD चा ते लोएस्टच्या किती मार्काला असू शकतं. आता बघा, इथे EWH मेरिट लागले सेकंड फेजला 115 वाला विद्यार्थी लागलाय. आता याच्यापेक्षा सुद्धा कमी मार्कला 1 ते 5 चा विद्यार्थी लागला असणार, लक्षात घ्या. याच्यापेक्षा सुद्धा कमी मार्काला 1 ते 5 चा विद्यार्थी लागला असणार आहे. त्यामुळे
आपल्याला ही संपूर्ण लिस्ट बघावी लागते, लक्षात घ्या. म्हणजे मेरिट हे तुमचं, आता इथं बघा 1 ते 5 ओबीसीचा विद्यार्थी आहे, ओबीसीचा विद्यार्थी 114 मार्कला सुद्धा सिलेक्ट झालेला आहे आणि सेकंड फेजचा आहे, लक्षात घ्या. काय आहे? सेकंड फेजचा आहे आणि सेकंड फेज मध्ये अशी मेरिट होते. आता ईडब्ल्यूएसचा 113 मार्काला वुमेनचा 1 ते 5 विद्यार्थिनी लागलेली आहे. असं आपल्याला पाहावं लागणार आहे प्रत्येक गोष्ट. आता किती कॅन्डिडेट भरले त्यानुसार लोएस्ट शेवटच्या पेजवर लक्षात येईल तुम्हाला की किती नेमके विद्यार्थी या परीक्षेमध्ये आणि कोणत्या काळचं काय काय मेरिट लागलं. 101 झालं. एससी आहे बघा, ईडब्ल्यूएस इथे 108, 1 ते 5 ला बघा इथे नॉन ऑर्फन आहे, ईडब्ल्यूएस आहे, 108 ला सुद्धा मेरिट लागलेलं आहे. बघा हे रंजनाबाई, या किती फक्त 108 मार्क होते. बघा लक्षात घ्या, यांचा प्रेफरन्स काय होता? 2 नंबरचा पुणे होता, तरी पण त्यांचं काम झालेलं आहे. कुणाचं बघा आता हे 107च आहे, एससी कॅन्डिडेट आहे. बघा हे एससी कॅन्डिडेट 107 मार्क आहेत, तरी त्यांचा प्रिफरन्स किती होता? 13वा होता. प्रिफरन्स मुळे कुठलीही म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम होत नाही, हे सुद्धा डोक्यात ठेवा. म्हणजे तुम्हाला प्रिफरन्स दिल्यामुळे आपण लागलोय का नाही लागलोय याचा कुठलाही, तुमच्या मार्कापेक्षा कमी मार्कवाल्याला घेतलं जात नाही. ठीक आहे, म्हणजे आपण जर मेरिट मध्ये बसत असेल तर. ठीक आहे, ऑल पोस्ट चालले, बघू आता. हा संपलं, इथे एंड रिपोर्ट आहे. आता बघा एसटीचा शेवटचा पोरगा जर बघितलं तर नॉन ऑर्फन म्हटलं तर बघा एसटीचा 70 मार्क मेरिट लागली. इथे किती लागले बघा? 70चा सुद्धा विद्यार्थी लागलेला आहे. 70 मार्काला सुद्धा विद्यार्थी इथे क्वालिफाय झालेला आहे. म्हटल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा की किती आपलं हे आहे, म्हणजे किती मेरिट लागू शकतं हे याचा एक अंदाज आपल्याला बांधता येतो. त्यानंतर ओबीसीचा 85 मार्काचा आहे बघा अशा, आणि हे आहेत अर्थक्वेक मधले आहेत, म्हणजेच भूकंपग्रस्त आहेत, त्या सुद्धा लागलेले आहेत. म्हणजे तुमचं जर रेग्युलर आरक्षण व समांतर आरक्षणामध्ये जर असेल तर अजून कमी मेरिट लागत असतं. हे तुम्ही पीडीएफ बघू शकता, किंवा पीडीएफ साठी तुम्ही मला काय करा, टेलिग्रामला भेट द्या. आपल्या गुरु अकॅडमीला चॅनलला आणि ऍपला सुद्धा तुम्हाला हे करायचं आहे. टेलिग्रामची लिंक देतो, @H.Punde sir या टेलिग्रामला भेट द्या. याची सर्व डिटेल माहिती तुम्हाला पाठवली जाणार आहे. आता पॅरलल प्रत्येक जिल्ह्याचं वेगवेगळे मेरिट असणार आहे, त्यामुळे मी फक्त पीसीएमसीचा एक आधार सांगितलेला आहे. पीसीएमसी मध्ये काय मेरिट लागलं होतं हे आधार सांगितले. मग ती शेवटच्या मेरिटचा जर पहिला तक्ता बघितला तर तुम्हाला ही लक्षात येईल. आता पहिल्या तक्त्यावर जर गेलो आपण, समजा जवळपास पहिल्या तक्त्यावर गेलो 213 वर आहोत आपण. आता जर पहिल्या 213 वर जर गेलो तर आपल्याला पहिला तक्ता मिळून जाईल, जेणेकरून काय मेरिट होतं हे लक्षात येईल. लक्षात घ्या, आता ह्या तक्त्यावर लक्षात घ्या. आता इथं बघा जनरली हा तक्ता जर बघितला, आता विजेच्या जागा होत्या, विजेच्या जागा 2 जागा होत्या, 2 विद्यार्थी आले, 110 मार्काचं मेरिट लागले सेकंड फेजला. मग ते 1 ते 5 आणि 6 ते 8 पण असणार आहे. विजय वुमेन असणार आहेत, 1 जागा होती, 1 जागा होती, 107 मेरिट लागलेला आहे. त्याचबरोबर सेम विजय एनटीबीटी सगळेच. आता आपण खाली जाऊन जनरल आणि एससीबीसीचं आणि ईडब्ल्यूएसचं बघू. आता एससीबीसी बघा, एससीबीसीचं आहे 7 जागा होत्या, 7च विद्यार्थी होते, 111 मेरिट लागलेले आहे. पण इथे 1 ते 5 मेरिट आहे, लक्षात घ्या, 1 ते 5. एससीबीसी वुमेन आहेत, 6 जागा होत्या, 6 जागा होत्या, 112 मेरिट लागलेले आहे. इथे तुम्हाला निदर्शनास आलं असेल की पुरुषांपेक्षा महिलांचं मेरिट जास्त लागलेलं आहे. महिलांचं मेरिट या कारणास्तव जास्त लागलेलं आहे, ते 55-60चा मुद्दा वगैरे बऱ्याच गोष्टी होत्या त्याच्यामुळे. आता इथे ईडब्ल्यूएस बघू शकता, ईडब्ल्यूएस नवीनच आलं होतं. 8 जागा होत्या, 8ला 8 विद्यार्थी आले, 108 मार्काला मेरिट लागले सेकंड फेजला. आणि सेकंड फेजला सुद्धा अशा मोठ्या ऍड येतात, लक्षात घ्या. सेकंड फेजला सुद्धा 201 ची ऍड आली, 144 लोक प्रिफरन्स दिले. असं पण घडत असतं, कारण सेकंड फेज मध्ये सुद्धा ऍड मोठ्या येत असतात. हे डोक्यामध्ये ठेवणं फार महत्वाचं आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, मेरिटचा एक थोडक्यात अंदाज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. तर दिलेला संपर्क म्हणजे हा व्हिडिओ नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा, आणि काही अडचण असेल तर माझ्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायला विसरू नका. फक्त मी लागेल का हा प्रश्न असेल तर सद्यस्थितीमध्ये 1 क्लिकवर आपला निकाल अवलंबून आहे, त्यामुळे निकाल लागेपर्यंत शांत राहणं गरजेचं आहे.
एक 3-4 दिवसामध्ये निकाल येणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला खऱ्या अर्थाने मार्कानुसार तुमचं मेरिट लागणार आहे आणि पूर्ण भरती पारदर्शक असणार आहे. जय महाराष्ट्र. धन्यवाद.